हिंदी मुंबईची बोलीभाषा बंदी आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो, हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। राणीबागेमधील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग, नॉडी, टॉम आणि पिंगू नावाला भाजपचा विरोध, पिल्लांना मराठी नाव देण्याचा आग्रह, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेल्या रवी वर्माबाबत नवा खुलासा, रवी वर्माच्या बँक खात्यामध्ये परदेशातूनही रक्कम जमा झाल्याचं उघड, रक्कम पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचा संशय। भारत पाकिस्तान युद्धाची स्थिती असताना नागपूरच्या सुनीता जामगडेनं 2 तासामध्ये एलओसी ओलांडली, 4 किलोमीटर अंतर पार करून जखमी अवस्थेमध्ये गेली पाकिस्तानमध्ये, सुनीताची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेषा, पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही, असीम मुनीरची भारताविरोधात पुन्हा गरळ। रशियाचा पाकिस्तानशी $2.6 अब्ज म्हणजेच जवळपास 22,000 कोटींचा करार। या आर्थिक सहकार्यामधून 2 देशांदरम्यान लष्करी आणि तांत्रिक मदतीचे दरवाजे खुले होऊ शकतात, तज्ज्ञांचा इशारा। भारत पाक तणावादरम्यान झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची अमित शहांनी भेट घेतली, पूंछमधील पीडितांना लवकरच आर्थिक मदत। पाटण तालुक्यामधल्या काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील भाजपमध्ये जाणार, हिंदूराव पाटलांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली, पुढील आठवड्यामध्ये कार्यकर्त्यांसह त्यांचा मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं 6 जूनला सरकारनं रायगडावर कॅबिनेटची बैठक घ्यावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा आदर्श घेऊन कार्य करण्यासाठी बैठक बोलवावी, शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य गंगाधर काळकुटेंची मागणी।